अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 15 एप्रिल 2024 वार बुधवार ह्या दिवशी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. खरं तर हा दिवस आपल्याला नको होता, कारण ह्याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता आणि ह्याच दिवशी त्यांनी त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती केली होती. हा दिवस आणि अर्थात ह्या दिवसाचंच अवचित्त साधून आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी तुम्ही 15 एप्रिल म्हणजे स्वामी पुण्यतिथी पर्यंत तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण व्हाव्या म्हणून असं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचंय. मला एक सांगायचं आहे की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असं केल्याने अनुभव येतो, तसं केल्याने अनुभव येतं असं अजिबात नाही आहे. तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं पारायण करा. आता काय होतं, नियम अटी पाळूनच पारायण करायचं का? महाराजांची सेवा करण्यासाठी कुठलाच नियम नाही, फक्त तुमचं मन, तुमची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. बाकी महाराजांना तुमच्याकडनं काहीही नको. सर्वात महत्वाचं की ताई, आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असं केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तर असं काहीच नाही आहे. तुम्ही शुद्ध भावनेने महाराजांचं पारायण करता आहे, तुम्ही कसं करता आहे आणि खरं तर कसं केलं पाहिजे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर सर्वात आधी स्वामी चरित्र सारामृत. आता आज किती तारीख आहे, तर आज 26 तारीख आहे. आपल्याकडे बरेच दिवस आहे. तुम्ही संकल्पयुक्त पारायण केल्याने महाराज पावता का? तर मला एक सांगायचं आहे, एखाद्या गोष्टीचा संकल्प असतो. संकल्प म्हणजे काय की महाराज मी ह्या कार्यासाठी, माझ्या ह्या अडचणींसाठी तुमची सेवा करत आहे, असा एक संकल्प असतो. संकल्प केलं की मनात धाक असतो. मी संकल्प केलाय बरं का, संकल्प केल्यामुळे माझी सेवा मी म्हणतो ना की मला ती सेवा करावीच लागेल. आज कितीही वाचले तरी मला ती सेवा करावीच लागेल. आपण त्या गोष्टीमध्ये बांधून जातो आणि तो एक शब्द असतो महाराजांना दिलेला, मग तो आपण पाळत असतो. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नाही संकल्प, फक्त मला महाराजांची सेवा करायची आहे, बाकी मला काही नाही. आणि खरं तर ही फक्त कृतज्ञता. ज्या पद्धतीने आपण प्रगट दिनाचं अवचित्त साधून महाराजांची सेवा केली, त्याच पद्धतीने महाराजांच्या कृपेने आपल्याला या स्वामी पुण्यतिथीपर्यंत महाराजांची सेवा करायची आहे. आता काय सेवा करायची, कशी करावी? संकल्पयुक्त असेल तर अर्थात तुम्ही संकल्प करावा की महाराज तुमचं नाव, तुमच्या गोत्राचं नाव, की महाराज ह्या कार्यासाठी मी सेवा करते आहे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही सेवा रुजू करू शकता की महाराज माझं असं असं कार्य आहे, माझ्याकडनं तुम्ही ती सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या, याच्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता. ठीक आहे, आता हे झालं. दुसरं येतं महत्वाचं की ताई आपण संकल्प वगैरे केला किंवा मला संकल्प नाही करायचा, मग काय नियम अटी असतात? तर आधी सांगते, महाराजांची सेवा तुम्ही दिवस रात्र कधीही करू शकता. एकाच बैठकीत केल्यावर महाराजांची सेवा केल्यावर महाराज पावता का? तर असं अजिबात नाही आहे. खरं तर म्हणतो ना की एक मांडी पारायण, की एकदाच बसून पारायण करायचं असतं, ज्याला आपण एक मांडी पारायण म्हणतो. आता एक मांडी पारायण केल्यावरच महाराज पावता का? असं अजिबात नाही आहे. एखादीचं लहान बाळ आहे जे अचानक उठलं तर काय करणार ती बिचारी? तर खरं तर एकाच बैठकीत पारायण करायचं असतं. पण जर तुमचं लहान बाळ आहे, कोणीतरी आलं आहे घरात, थोडेफार बंधनं आहे की नाही करू शकत. की आता समजा माझं बाळ आहे, अचानक उठलं, त्याला मला पाजणं वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी आल्या, मग अशाच बिंदास तुम्ही उठा, महाराजांची माफी मागा, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. असं अजिबात नाही की एक मांडी पारायण कसं करायचं, म्हणजे मला तर एक मांडी पारायण केल्यावरच महाराज पावता असं अजिबात नाही आहे. मैत्रिणींनो, स्वामी सेवा करायला कुठलंच बंधन नाही. तुम्ही जसे आहात, तुम्ही जिथे आहात, तुम्ही तिथे महाराजांची सेवा करू शकता. आता ज्यांची इच्छा असेल त्यांनी 7 पारायणाचा संकल्प करावा, किंवा ज्यांची इच्छा आणि ज्यांचे 108 पारायण चालू आहे तर त्यांनी अजिबात काही नव्याने सुरुवात करायची गरज नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी संकल्प करावा की ताई म्हणजे की महाराज मी 7 पारायण करेल, मी 11 पारायण करेल, मी 21 पारायण करेल, कारण तेवढ्यात होतील तुमचे 21 पारायण. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता की बा महाराज मी 21 पारायण करेल, नाही तर नाही, मला नाही करायचं महाराज, किती पण होतील ते सगळं तुमच्या चरणी मी रुजू, जसं मी करते. किती पण होईल, 21, 24, 25, 26 तुमच्या चरणी रुजू. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता स्वामी चरित्र सारामृतातच पारायण करू शकता का? तर बघा, ज्यांना नाही शक्य होतं त्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, काय होतं ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ए थांब रे तू रडू नको, असं होतं. अशी सेवा नाही करायची. जेव्हा तुम्ही नाम जपाला बसता, चालता बोलता
उठता बसता फिरता ते पारायण करणं वेगळं असतं, ते नामजप करणं वेगळं असतं. पण इथे जर तुम्ही महाराजांसमोर 11 माळी, नाही महाराज 11 माळी होईपर्यंत मी उठणार नाही, अचानक काही अडचण आली तर मग ठीक आहे, तुम्ही उठून जाऊ शकता आणि नंतर सेवा कंटिन्यू करू शकता. पण अगदी अशाच वेळ बसावं ना की जेणेकरून 20-25 मिनिटं कोणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, शांततेत नाम जप करायचं. आणि महाराज तेच म्हणतात, जो माझं नाम जप करतो त्याला मी अखंड जपत असतो. आणि त्यांनी आपल्याला जपावं म्हणून तर हा सगळा अट्टहास आहे. त्यांच्या सानिध्यात आपलं आयुष्य जगावं, जरी थोडेसे दुःख आले, थोडेसे संकट आले, पण महाराज आपल्या सोबतीला आहे. हा किती मोठा आनंद आहे आणि हा परमानंद आहे की काहीतरी मिळावं म्हणून पारायण करायचं नाहीये. मिळालेला देव म्हणतो ना की मला खूप काही काही हवं आहे, नाही तुम्ही जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद. आणि खरं तर मिळालेला देव त्याची ओळख परत व्हावी. मिळालेले स्वामी, खरं तर महाराजांची लीला अथांग आहे. म्हणजे महाराजांची लीला समुद्रा इतकी आहे आणि आपल्याला ग्लासभर सुद्धा नॉलेज नाहीये स्वामींचा अभ्यास, स्वामींबद्दल बोलणारे आपण खरंच कोणी नाही आहोत. आपण तोडक्या मोडक्या भाषेत महाराजांची सेवा करतो, ते गोड मानून पण घेता, अजिबात नाही काही. आता तारक मंत्राची सेवा इतक्या महिलांना सुंदर सुंदर अनुभव आले. अगं ताई, आम्ही 21 दिवस सेवा केली, आमचं हे कार्य झालं, आमचं ते झालं, आमच्या अडचणी खूप कमी झाल्या. नक्कीच तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, ती रोज सेवा करायची आहे. छानपैकी तीर्थ तुम्ही ग्रहण करू शकता, तुम्ही प्राशन करू शकता. बघा तुम्हाला काय अनुभव येतो, अतिशय सुंदर. आणि जी कधी पण करू शकता, कोणी पण करू शकता महाराजांच्या सेवेला, किंवा तारक मंत्र असेल, मंत्रजप असेल, अर्थात लिखित नामजप चालू आहे ते तर तुम्ही अजून आवर्जून कंटिन्यू करा. ज्यांची इच्छा असेल किंवा ज्यांच्याकडनं शक्य नसेल त्यांनी 1000 वेळा, 2000 वेळा, 5000 वेळा मी लिहील असं संकल्प करा. नाही संकल्पना, महाराज जेवढी होईल तेवढी सेवा तुमच्या चरणी मी रुजू करते, असं तुम्ही करू शकता. आता ताई, एका दिवसात 3 पारायण करू शकतो का? मला तर हे पटतच नाही की 3 पारायण. फक्त ओळीवर बोट ठेवून नाही, स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक अध्याय तुम्हाला काही ना काही शिकवून जातो. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. प्रत्येक अध्याय जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा तो नव्याने आपल्याला समजतो. महाराजांची ओढ इतकी लागते की जेव्हा आपण अध्याय वाचत असतो तेव्हा त्या झोनमध्ये जातो आपण, की त्यावेळी तिथे काय घडलं असेल अशा झोनमध्ये आपण जातो जेव्हा आपण पारायण करत असतो. ओळीवर बोट ठेवण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक अध्याय भले तुम्ही रोज एकच पारायण करा, म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही रोज एकदाच वाचा, पण तो व्यवस्थित असावा. 3-3, 4-4 पारायण करू का, तर हे उगाच बसण्यात अर्थ नाही आहे. तेवढं मन लागलं पाहिजे. आपल्या जगाच्या पाठीवर सगळ्यांचं मन इतकं भरकटतं की ते 3-3, 4-4 तास एका जागी थांबूच शकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी 1 पारायण करा, संध्याकाळी 1 पारायण करा, पण 3-3 पारायण तुमच्याकडनं होत असेल आणि जर खरंच मन म्हणजे आपण करतो आहे म्हणून करू नका, व्यवस्थित झालं तर ती सेवा करा. नाही तर रोज 1-1 पारायण जिंदाबाद. आणि ते पण नाही जमत ना, रोज 7-7 अध्याय वाचा, 3 दिवसात 1 पारायण होईल तुमचं. ह्या पद्धतीने आता तुम्ही नित्य सेवा करत आहात, संकल्पयुक्त करा, नाही तर नका करू. तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागतो, ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, मांसाहार वर्ज्य. आता एखादी संकल्पयुक्त सेवा आहे काहीतरी की असं पाहिजे मला किंवा काय असेल, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता. पण जेव्हा 108 स्वामीचरित्र सारामृताचं पारण आपण करत असतो तेव्हा 108 दिवस ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही. तुमची जर आतून इच्छा आहे की नाही मला सात्विक राहायचं आहे, मला सात्विक खायचं आहे, खाण्याबद्दलही कुठलेच नियम नाही, मांडणी करावी लागते का, तर असं अजिबात नाही. तुम्ही जसं आहात ताई, आम्हाला बसता येत नाही, तुम्ही खुर्ची टेबल जिंदाबाद, त्याच्यावर तुम्ही पारायण करू शकता, काहीही हरकत नाही. तुम्ही करताय ना, हे महत्वाचं आहे. परफेक्ट एक मांडी पारायण केल्यावरच महाराज पावता असं खरंच नाही आहे. 108 पारायण केल्यावरच महाराज पावता असं सुद्धा नाही आहे. जोपर्यंत माझी भोग संपत नाही तोपर्यंत महाराज काही मला पावत नाही. महाराज नेहमी म्हणायचे की तुझा भोग तुला भोगायचाच आहे, एवढंच. त्याची तीव्रता मात्र नक्की कमी होते. आणि अर्थात एक तरी स्वामी भक्त जोडावा, ज्याला महाराजांची गरज आहे त्याला महाराजांची गोडी लावावी आणि त्यांच्या चरणांजवळ आणून ठेवावं, बाकी त्याचे कर्म आणि तो. आता आपल्याला खूप अशी ओढ लागलेली आहे की गुरुचरित्र पारायण करायची, तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच, मी लवकर त्या संदर्भातली माहिती करा, तो सप्ताह कसा आहे काय आहे सगळं सांगेल मी. पण महिलांनो, त्याच्याच बरोबर स्वामी सेवा म्हणजे ह्या 8, 10, 15 दिवसामध्ये इतकी स्वामी प्रगट दिनाच्या निमित्ताने महाराज करवित आहेत. त्यांनी खूप लोकांकडनं सेवा करून घेतली आणि खूप छान अनुभव आले की ताई असं झालं, हे झालं, ते झालं. त्याच पद्धतीने आताही जास्तीत जास्त सेवा करा. आणि खरं तर नेहमी सांगते की आपला भूतकाळ कसा होता, आपला वर्तमान काळ कसा आहे, जर एवढं चांगलं आहे तर आपलं भविष्यकाळ डेफिनेटली चांगलं असेल. आणि ही फक्त कृतज्ञता, फक्त आभार की जे काही दिलं त्याच्यासाठी आभार. आणि जेव्हा ही कृतज्ञता मनात येते ना,
ती खरी स्वामी कृपा असते. की आता अडचण आहे, दुःख आहे, आजारपण आहे, संकट आहे, तरी सुद्धा कृतज्ञता आहे. थँक्यू महाराज, खूप खूप थँक्यू. आजचा दिवस दाखवला, आजचा दिवस चांगला दाखवला, आजचा दिवस चांगला गेला, त्यासाठी खरंच कृतज्ञता. नाहीतर खूप अवघड आहे. म्हणजे रोजचा दिवस बघायला मिळतो, स्वामी सेवेमुळे चांगला जातो, महाराजांच्या नामस्मरणामध्ये जातो, तर हे बघायलाही खूप छान वाटतं आणि एक एक मनात समाधान आहे की चांगलं आहे. दुसऱ्यांचे जेव्हा दुःख ऐकतो, बघतो, अशा वेळेस खरंच म्हणजे असं असं वाटतं की साष्टांग दंडवत महाराज, की आमच्या आयुष्यात हे दुःख नाही आहे. खरं सांगता ही खरी स्वामी कृपा आहे. हे प्रत्येकाला अनुभवायला मिळावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज जास्तीत जास्त सेवा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.